दुसरा विषय असा होता की यापूर्वीच एका काँग्रेसच्या गटाने 12-13 लोक घेऊन नवीन गट स्थापनेचा प्रयत्न केला आणि तो काही गटाला मान्यता मिळाली नाही, म्हणून आमच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काही नगरसेवक आमचे गेले आणि त्याला मान्यता त्या गटाला दिली आहे का हे विचारलं. दिली नसेल तर आमचा संख्या जास्त आहे, त्यामुळे या गटाला मान्यता द्यावी अशा प्रकारची मागणी केली. परंतु काल विभागीय आयुक्त जे आहेत ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. या फॉर्म 3 सुद्धा भरून घेताना खरं म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत. त्यांनी दिलेले कागदपत्र तपासायचे आणि ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, नोंदणी करायची, केवळ नोंद करायची, एवढाच अधिकार त्यांना आहे. काल आमचे 2 वकील सुद्धा गेले. काही 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले निवडणुकीच्या काळात निकाल लागल्यानंतर. त्या प्रमाणपत्रासाठी श्रीतसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्तांच्याकडून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं. खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत. या आयुक्त आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये काल वकील सुद्धा उभे होते, हायकोर्टात सुद्धा रुलिंग दाखवलं त्यांनी. आणि तुम्हाला गट स्थापन करायसाठी कुणाचीही सल्ला घेण्याची गरज नाही, फक्त नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. माणसं प्रत्यक्ष ते आहेत का नाही, आणि प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही, कारण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि आयडी प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे. पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत. कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे. ते म्हणाले की आम्ही रोज यांना फिरवू, आम्ही गट स्थापन होऊ देणार नाही. तिला कुठला अधिकार आहे? अरे तुला जे बाई अधिकार दिला आहे आयुक्त मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं. जर तुम्हाला नोंदणी करून मान्यता द्यायची नसेल तर रिटर्नमध्ये द्या की आम्ही हे करू शकत नाही किंवा ह्या त्रुट्या आहेत. ते पण द्यायला तयार नाही आणि नोंदणी करायला तयार नाही. अशा प्रकारची दुपट्टी भूमिका या विभागीय आयुक्तांनी आता घेतलेली आहे. मी आता त्यांना वेळ मागेल, मी त्यांच्याकडे जातोय 11 वाजता आणि त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही मला रिटर्नमध्ये दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही. तुम्हाला नाकारायचा अधिकार असेल तर नाकारा, स्वीकारायचा अधिकार असेल स्वीकारा, परंतु ते रिटर्नमध्ये दिलं पाहिजे. ते रिटर्नही देत नाहीत, ते गटस्थापनही करत नाहीत. तुम्हाला बाकीच्या कोर्टात जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो, पण ते सगळं हँगिंग ठेवलेलं आहे, लटकतं ठेवलेलं आहे. आणि पूर्णतः या मॅडम राजकीय दबावापोटी काम करतायत, हे आता लपून राहिलेलं नाही. या सगळ्यामध्ये गंमत अशी की प्रमाणपत्राचा कुठेही त्याचा एक निर्णय, हायकोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय काल वकिलांनी दाखवले. ते म्हणते की लॉ अँड ज्युडिशरीचे आम्ही मत घेऊ, त्यांच्याकडे पाठवू. काहीच गरज नाही आहे. यांना केवळ स्टॅच्युटरी अधिकार आहेत नोंदणी करून घेण्याचा, त्या पलीकडे आयुक्तांना कुठलाही अधिकार नाही. आणि नोंदणी करून ती यादी तिकडे चंद्रपूर महानगरपालिकाच्या आयुक्ताकडे पाठवायचं आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग करण्यासाठी. गटाची नोंदणी करायची आहे हा वेगळा विषय. गट नोंदणी करत असताना तुम्हाला मान्य करायचं आहे नाही मान्य करायचं आहे, तुम्ही करू शकत नाही की करू शकता, हे रिटर्नमध्ये मी काल पण त्यांच्याशी फोनवर बोललो, पण तेही ते तयार नाहीत. म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्यासाठी अडवण्याचं काम सुद्धा करतायत आणि स्वतःही मॅडम, या आयुक्त मॅडम निर्णय घेत नाहीत. हे पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध आहे. ते त्या पदाचा ते दुरुपयोग करत आहेत आणि आवश्यकता पडली तर मला त्यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करावं लागलं तरी मी करेल, पण आज मात्र त्यांना निर्णय द्यावा लागेल, येस आर नो, हो किंवा नाही. पण असं जे फिरवणं सुरू आहे आणि असं कुठेही नाही, प्रोव्हिजन नाही, कायदा नाही, कानून नाही, कुठला नियम नाही, हे सर्व आम्ही त्यांना दाखवलं आहे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार विभागीय आयुक्तांनी नगर विकास खात्याकडे या सगळ्या प्रकरणात काय करायचा याचा सल्ला मागितल्याची देखील माहिती समोर येते. नगर विकास खात्याचा संबंधच येत नाही, हेच आम्ही त्यांना सांगतोय. अरे तुम्हाला नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा एवढा अधिकार आहे. गट करायचा, मान्यता द्यायची तर देऊ नका, आम्ही कोर्टात जाऊ. परंतु विभागीय आयुक्ताकडे जाईल, महिनाभर त्यांच्याकडे ते पेंडिंग राहील, तोपर्यंत सत्ताधारी आपलं काम करून मोकळे होतील. हे कट कारस्थान विभागीय आयुक्त रचत आहे, हे षडयंत्र असतं विभागीय आयुक्त. त्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारची काही गरज नाही की नगर विकासकडे पाठवायची किंवा लँड ज्युडिशरीकडे मत घ्यायची. तो यांना अधिकार, आणि यांना केवळ अधिकार काय आहे, आलेल्या माणसांची तुमच्या गॅजेट प्रसिद्ध झाला आहे त्याच्यामध्ये नाव आहे, आयडी प्रूफ पहा, नाव पहा, तो नमुना 3 भरून दिलेला एफिडेव्हिट घ्या, नोंदणी करा, एवढाच अधिकार फक्त आयुक्तांना आहे. आधी धानोरकर यांच्या गटाने जे पत्र दिलं होतं त्यानंतर दुसरा तुमच्या नगरसेवकांचं कालचं पत्र, असे 2 गट होणार असं काही कन्फ्युजन आहे प्रशासकीय पातळीवर. त्यांना काय कन्फ्युजन करायचं आहे, त्याला काय, त्याचा काय संबंध आलाय? त्यांनी दिलेत, द्यायचं की नाही द्यायचं, नकार द्यायचं नकार देत, लटकून ठेवायची काय गरज आहे?